सबसे पहले करते हैं दर्शन। आज क्या है? आज सुधीर भाऊ मुनगंटीवार जी का बर्थडे है, तो इन्हें हम हैप्पी बर्थडे कहते हैं। हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। सुधीर भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय वासवी, जय माता। पेड़ हमें हमेशा कुछ न कुछ देते हैं, कभी फल तो कभी फ्रूट्स। इसीलिए वो ऐसा सोचता है क्या कि मैंने उसको इतने फूल दिए, मैंने उसको इतने फूल दिए। वो ऐसा नहीं सोचता, वो हमेशा सिर्फ देने का काम करता है। और आज मैं वही पेड़ आपको दे रहा हूँ। तो सतीश भाऊ तनिषला प्रॉमिस करा की या प्रॉमिस आज कि आप इसका पूरा देखभाल करोगे। आज माननीय राज्याचे नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने आज कन्यका मंदिर गडचांदूर आणि कोरपणा येथील गजानन महाराज मंदिरात आर्यवैश्य महासभेच्या सूचनेनुसार सुधीर भाऊंच्या जन्मदिवसानिमित्त आपल्याला वृक्षारोपण करायचं होतं आणि आज ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालं त्याचप्रमाणे आमच्या समाजातील भूषण तनिष कोतनूरवार यांनी एक चांगला उपक्रम या गडचांदूर शहरामध्ये तयार केलेला आहे। त्यांनी स्वतः आंब्याचे 100 झाडं आपल्या घरी लावून एक लहान मुलांसमोर नव्हे तर मोठ्या व्यक्तींना सुद्धा एक आदर्श ठेवला आहे। मी तनिषचं या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो की आज आपण बघतोय की लहान मुलं टीव्हीवर आपल्या कार्टूनचं पाहण्यामध्ये वेळ व्यस्त करतात आणि मोबाईलमध्ये व्यस्त करतात, परंतु तनिषने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे आणि त्यांनी या आंब्याच्या 100 झाडांच्या आंब्याचं वृक्षारोपण आणि संगोपन या ठिकाणी शहरामध्ये करण्याचं अभिवचन घेतलं आहे। आज या ठिकाणी माझ्याकडनं त्यांनी सुद्धा अभिवचन घेतलं आणि मी आपल्यासमोर सांगतो की या त्यांनी दिलेल्या आंब्याच्या झाडाचं वृक्षारोपण करून मी संगोपन करेन असं मी त्यांना या ठिकाणी अभिवचन देतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये त्यांनी खूप मोठं व्हावं असं माता कन्यकेच्या चरणी प्रार्थना करतो आणि सुधीर भाऊंना आर्यवैश्य समाज गडचांदूरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना निरोगी आयुष्य प्रदान व्हावं आणि त्यांना राजकीय उंची गाठावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आपण आता तुम्ही पण लोकांना एक छान मेसेज द्या, त्या मेसेजनं एक तरी झाड लागलं पाहिजे। सर्वप्रथम तर तनिष व त्याच्या आईबाबाचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आपण झाडे लावतो, प्रथम तर यांचं कौतुक याच्यासाठी वाटते की आपण झाडे लावतो पण तेवढं काळजी घेत नाही, लावून दिलं की मग बघत पण नाही। पण यांनी असं उपक्रम सुरू केलाय की ज्यांनी झाडाची काळजी घेणार तिथेच आपण झाड लावायचं व पूर्ण सर्वांकडून आश्वासन घेऊन राहिले की झाडाची पूर्ण देखभाल करून 6 महिन्यांनी त्यांनी पूर्ण बघणार की झाड झालं की नाही मोठं। त्यामुळे खूप कौतुक वाटते त्यांचं। तसंच यावर्षी गरमी एवढी होती की झाडाचं काय महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांना समजलंच आहे। तर तनिषने वाढदिवसाच्या दिवशी जो उपक्रम सुरू केला याचा 10वा वाढदिवस होता व त्या दिवशी यांनी सुरुवात केली की आपण 100 झाडं लावायचे आणि स्वतः झाडे तयार करून एक एक झाड सर्वीकडे ते लावून राहिले आहे। तर सर्वांनी याच्यातून शिकायला पाहिजे आपण की आपणही असा काहीतरी उपक्रम सुरू करू व आपणही असं वृक्षारोपण करू की ज्याच्यावर प्रदूषणावर आपल्याला हे करता येईल, प्रदूषण कमी करता येईल वर ऑक्सिजनची जे लेवल दिवसेंदिवस कमी होऊन राहील ते वाढवता येईल। तर चला आपण पण असं काहीतरी संकल्प करूया व आपणही झाडे लावायला आता सुरुवात करू। धन्यवाद। सभी का शरीर
पंच तत्वों में से बना है, पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, और उनको साक्षी मानकर आज हम सुधीर भाऊ के जन्म दिवस पर 5 वृक्ष लगाने का हम संकल्प कर रहे हैं। सुधीर भाऊ स्वस्थ रहें, सुरक्षित रहें, ऊंचे पद हासिल करें, बस यही हमारी उनको शुभकामनाएं हैं। और हम तनिष्क के माध्यम से हम 100 वृक्ष भी लगाने जा रहे हैं। तो ये सबको जीवनदायी है, प्राणवायु देता है सभी को, इसलिए हम संकल्प करते हैं। ठीक, थैंक यू। जय हिंद, जय भारत। ये जो है 100 आम का पेड़ लगाने का जो संकल्प लिए हैं, ये बहुत अच्छा उपक्रम कर रहे हैं। जो है मंदिरों में जो लगा रहे हैं, भगवान इनको जो है आशीर्वाद दे, इनकी उम्र लंबी करे, और पेड़ जैसे लगा रहे, जैसे पेड़ बढ़ रहे वैसे इनका भी वो जो है जीवन बढ़ता रहे और अच्छे से अच्छे कार्य जो है जीवन में प्रगति करते रहें। ऐसे हमारी शुभकामनाएं इनके साथ।